रामटेक तालुक्यातील आनंदधाम इथे एक प्रेरणादायी आणि समाज हिताचा उपक्रम उत्साहात पार पडला। परंपरेतून परिवर्तन आणि त्यागातून समाज निर्मिती या विचारांना पुढे नेत महान त्यागी बाबा जुमदेव यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्तानं व्यसनमुक्ती अभियानाअंतर्गत 17वा सामूहिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला। या सोहळ्यात अनेक जोडप्यांनी नव्या आयुष्याची सुरुवात केली। हा केवळ विवाह सोहळा नसून संस्कार, विश्वास आणि सामाजिक परिवर्तनाचा सुंदर संगम होता। दरखा आनंदधाम रामटेक इथं पार पडलेल्या कार्यक्रमाला समाजातील अनेक मान्यवर आणि नागरिकांनी उपस्थिती लावली। उपस्थितांनी या उपक्रमाचं मनापासून कौतुक केलं। समाजात सकारात्मक बदल घडवणारा आणि व्यसनमुक्तीचा संदेश देणारा हा उपक्रम एक प्रभावी पाऊल ठरला आहे। महान त्यागी बाबा जुमदेव यांच्या आदेशाप्रमाणे 1992 पासून वधूवर परिचय मेळावा आणि विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं। 2010 पासून कंटिन्यूशन आता आपण विवाह सोहळा चालू केला। आज हे सफलतेचे 17वे वर्ष आहे। या 17व्या वर्षामध्ये हजारो पोरापोरींचं, अगदी गोरगरीब ज्या मुलामुलींचे आई नाही, वडील नाही, कोणी रिश्तेदार नाही, पैसे लावायला कोणी तयार नाही, अशा पोरापोरींचे लग्न लावण्याचं काम आपण दरवर्षी महान त्यागी बाबाजी यांचा जन्म उत्सव चांगला कसा करता येईल हा उद्देश ठेवून आम्ही हे काम दरवर्षी करत असतो। नवीन परिवार असा आहे हे आपण जे परिवार जोडले हे असे अत्यंत गोरगरीब लोक आहे की जे लग्न करू शकत नाही, त्यांच्या कोणाला आई नाही, कोणाला वडील नाही, कोणाला भाऊ नाही, अशा लोकांचे, कोणी अपंग आहे, म्हणजे ते जे काही करू शकत नाही, जे लग्न अशा लोकांचे आपण विवाह सोहळा करून दिला आणि त्यांना नवीन जीवन आपण आणि त्यांना आई वडील भाऊ बहीण बनण्याचे मान आम्हाला मिळाला। आम्ही त्यांचे भाऊ बहीण बनलो, आई वडील बनलो आणि त्यांची विदाई केली। इथे हळदी, मेहंदीचा कार्यक्रम, लग्नाचा कार्यक्रम पूर्ण चांगलं झालेला आहे। सर्व पूर्ण ठीकठाक झालेलं आहे।